नमस्कार. जय शिवराय मित्रांनो. माझं नाव प्रतीक सुधीर चव्हाण. तर आज मी तुम्हाला सुरतेच्या पहिल्या लुटीची एक विलक्षण गोष्ट सांगणार आहे, जी आपल्या बऱ्याच लोकांना कदाचित माहीत नसेल. तर झालं असं जानेवारी 1664 साली महाराजांनी जेव्हा सुरत पहिल्यांदा लुटली, तेव्हा तिथे एक व्यापारी होता. त्याचं नाव होतं मोहनदास पारीख. हा व्यापारी नुकताच वारला होता. हा खरं तर डच व्यापाऱ्यांचा भारतीय दलाल होता आणि तो खूप संपन्न होता. पण त्याने खूप धार्मिक कृत्य करून ठेवली होती. धर्मदाय संस्थांची स्थापना केली होती. पाणपोया मंदिरं ही उभारली होती. त्यामुळे महाराजांनी या सुरतेच्या लुटीच्या वेळेस त्याला संरक्षण दिलं. तर झालं असं, आपले मराठे रात्रीच्या वेळेस त्याच्या घराखाली येऊन उभे राहिले. त्यामुळे पारेखच्या कुटुंबातली लोक घाबरली. त्यांना वाटलं की आता हे मराठे आपल्याला लुटणार. त्यामुळे ती घरात तशीच धाबून राहिली. पण खाली उभे राहिलेले मराठे हे घरात येतच नव्हते. हे आलेच नाहीत आणि सकाळपर्यंत ते तिथेच उभे राहिले. शेवटी पारेखच्या कुटुंबियांना खालती येऊन त्यांना विचारावं लागलं, "अरे बाबा, तुम्ही कशासाठी आलाय? तुम्ही का लुटालूट केली नाही?" तेव्हा आपले मराठे म्हणाले, की "इथे एक चांगला माणूस राहतो असं आमच्या महाराजांनी आम्हाला सांगितलं आणि त्याला आमच्यापासून, आमच्या लोकांपासून अपाय होऊ नये म्हणून आम्ही इथे रात्रभर पहारा दिलाय." तर यापुढे जर कुठला सुरतचा माणूस तुम्हाला म्हणाला, की आपल्या महाराजांनी तुमची सुरत लुटली, तर त्याला हे उदाहरण नक्की द्या. धन्यवाद.